घेतला त्याला आपण कसं ॲनिमेशन द्यायचंय किंवा ॲनिमेशन देताना काय काळजी घ्यायची आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत. 7:04 झालेली आहेत. एक अजून 2-4 मिनिट आपण वाट बघूया आणि आपल्या सेशनला आपण सुरुवात करूया. काल बऱ्याच जणांनी ग्रुपवर पीपीटीस पाठवल्या, अतिशय उत्तमरित्या त्यांनी ते ग्राफिक्स वगैरे ते तयार केलेलं होतं. डायग्राम व्यवस्थित छान काढलेला होता. ट्रिगरचे पण काही पीपीटी झालेल्या होत्या. हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय सर. हो सर येतोय. ओके ओके, थँक्यू सर. कोरे सर. हा बोला. हा सर, सुरुवात करायची का? हा तुम्ही सुरुवात करा, मी मध्येच मग म्हणजे साधारण 15-20 मिनिट अर्ध्या तासानंतर मला सांगा तुम्ही. ठीक आहे. हा 5 मिनिटाची माझी अनाउन्समेंट असेल ओके आणि काही सूचना असतील त्या मी ह्याच्यावर देईल.
मी तुमच्या बरोबर कनेक्टेड आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर, ठीक आहे. थँक्यू थँक्यू. सुरू करायचं का? 7:07 झालेले आहेत की 1-2 मिनिटं थांबायचं आहे? सुरू कर आता. ओके ठीक आहे. बऱ्याच जण रेकॉर्डेड सेशन बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे काळजी नसावी. आजचा आपला विषय आहे ॲनिमेशन. अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्याला ग्राफिक्स काढता येतात, आपल्याला पिक्चर्स इन्सर्ट करता येतात आणि त्यांना ॲनिमेशन देणं हा पुढचा भाग आपला असतो. ॲनिमेशन देताना पहिले काय करायचं नाहीये, हे म्हणजे आपण काय करू शकतो हा एक वेगळा भाग आहे, पण आपल्याला काय करायचं नाहीये हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण 1ली ते 4थीच्या वर्गाला शिकवताय तर आपण ॲनिमेशन कसंही द्या, इतकं काही ते वाटत नाही किंवा त्यांना इतकं ते कळत नाही. पण बऱ्याचदा 7वी-8वीचे मुलं सुद्धा बऱ्यापैकी एक मॅच्युअर्ड असतात, त्याच्यामुळे ॲनिमेशन देताना आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. 1-2 स्लाइड दाखवतो, स्क्रीन शेअर करतोय म्हणजे आपल्या एक लक्षात येईल. स्क्रीन दिसते सर्वांना? हो दिसते सर. ओके ओके दिसते सर, थँक्यू. मोस्टली आता आपण काय करतो, आपण आपल्या स्लाइडवर एक तर टेक्स्ट घेतो किंवा पिक्चर घेतो. मोस्टली व्हिडिओ आपण कमी घेतो, पण व्हिडिओ आपण घेऊ शकतो. टेक्स्ट घेतो, आयकॉन घेतो, पिक्चर घेतो आणि याला आपण ॲनिमेशन देतो. बऱ्याचदा मला असं पाहण्यात आलंय की आपण अनावश्यक ॲनिमेशन देतो, की खरं तर त्याची काही गरज नसते. ॲनिमेशन देताना आपण थोडस त्या कोणत्या वस्तूला आपण ॲनिमेशन देतोय किंवा कोणत्या घटकाला आपण ॲनिमेशन देतोय हे जरा समजून घेतलं पाहिजे. आणि एक काय म्हणूया, एक रिक्वेस्ट असेल किंवा एक ऑब्झर्वेशन, बघा आपण बातम्या वगैरे बघतो आणि बातम्यांमध्ये न्यूज चॅनल मध्ये टेक्स्ट ते बऱ्याचदा ते दाखवतात, तर त्यांचं ॲनिमेशन सुद्धा आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. ते जे करतात, एकदा तुमचं ॲनिमेशनची इतकी प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हालाही कळेल की इथे त्यांनी फेडचं ॲनिमेशन दिलंय की ॲपियरचं दिलंय की झूमचं दिलंय, ग्रो अँड श्रिंकचं ॲनिमेशन कोणतं आहे, इतकं तुमचं सगळं लगेच लक्षात येईल आणि कोणत्या इथे कोणतं ॲनिमेशन सूट होऊ शकतं. खरं तर याचे असे लिखित नियम काही नाहीये की याला हेच ॲनिमेशन द्यायचंय तेच ॲनिमेशन द्यायचंय, असं काही नियम नाहीये. पण एक साधारण त्या गोष्टीला ते सूट होईल, शोभेल असं ॲनिमेशन आपण दिलं पाहिजे. स्लाइड शो करतो. टेक्स्टला ॲनिमेशन बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे. याच्यात वाईट आहे का? वाईट काही नाहीये, ठीक आहे. असंही ॲनिमेशन मी पाहिलेलं आहे आणि असंही मी ॲनिमेशन पाहिलेलं आहे. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे, हे आपण देऊ शकत नाही का? देऊ शकतो, पण माझ्या दृष्टीने हे वेळ खाऊ आहे. याचं ड्युरेशन जर आपण बघितलं तर 2 सेकंदाचं असतं. जर तुम्हाला असंच ॲनिमेशन द्यायचं असेल तर याचं ड्युरेशन जे आहे ते कमी करून आपण घेतलं पाहिजे, जेणेकरून ते ॲनिमेशन चटकन होईल. मी दोघांचं ड्युरेशन कमी करून दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, पण मला काय वाटतं या ऐवजी आपण जर सपोज असं ॲनिमेशन दिलं, तुम्ही बघा की तुम्हाला कोणतं जास्त योग्य वाटते ते. ही आपली पहिली स्लाइड होती आणि आपण चित्रांना पण बऱ्यापैकी असं ॲनिमेशन देतो. त्याऐवजी टेक्स्टला आपण सपोज असं ॲनिमेशन दिलं तर हे ॲनिमेशन आपण बऱ्यापैकी टीव्ही मध्ये न्यूज मध्ये पाहत असतो. तर माझ्या दृष्टीने टेक्स्टसाठी हे जरा सुटेबल ॲनिमेशन वाटतं. अगेन तुमच्या कंटेंटची गरज काय आहे, तिथे जर गरज असेल तर तुम्ही ऑफकोर्स ते बाउन्स वगैरे असे ॲनिमेशन तुम्ही देऊ शकतात. कुणाचं तरी दानी सर, हा बोला सर. हो, सेकंडला वाईप दिलेला आहे आणि पहिल्याला ॲपियरचा दिलेला आहे. ठीक आहे, किंवा आता एक फुटबॉल असतो, तो बाउन्स करून तो येऊ शकतो, कारण की तो त्याचा गुणधर्म आहे, तो बाउन्स होतो, किंवा तो असंही येऊ शकतो. तर
तर हे बघायला डोळ्यांनाही आपल्याला छान वाटतं की कोणतं अॅनिमेशन आपण कुठे दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे घर आहे. आता जसं आपण ते बघितलं की सोफा असा व्हील करून येतो वगैरे वगैरे. तर मोस्टली सोफा असं येणं बरं वाटतं. फ्लॉवर पॉट असेल ते वर आपण ठेवतो त्याच्यावर, अशा पद्धतीचं अॅनिमेशन बघायला जरा बरं वाटतं. अशा पद्धतीने अॅनिमेशन कोणतं द्यायचं याचे काही लिखित नियम नाहीये, पण अगेन त्या कंटेंटला सुटेबल असं अॅनिमेशन दिलं तर आपलं एक प्रेझेंटेशन पण छान वाटतं आणि एक मॅच्युअर्ड वाटतं ते. आता आपण समजून घेणार आहोत ऑन क्लिक, विथ प्रिव्हियस आणि आफ्टर प्रिव्हियस. अतिशय महत्वाचे हे 3 घटक जर तुम्हाला कळले तर पुढचं अॅनिमेशन जे ऍडव्हान्स अॅनिमेशन आपण जे म्हणतो ते देण्यासाठी आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे. हा एक बॉक्स आहे, मी याला अॅनिमेशन देतोय. मोशन पाथचं अॅनिमेशन देतोय. याचं डायरेक्शन चेंज करून घेतोय. ओके. यालाही तेच अॅनिमेशन देतोय. पुन्हा डायरेक्शन चेंज करून घेतोय. आणि यालाही मोशन पाथचं अॅनिमेशन, डायरेक्शन चेंज. सर एक सजेशन करू. अॅनिमेशन. हॅलो सर, हा बोला. एक सजेशन करू सर. हा बोला ना मॅडम. तुम्ही ज्या वेळेला हे करत असताना अॅनिमेशन किंवा कुठले, तर त्यावेळेला कधी शिफ्ट बटन, कधी कंट्रोल बटन किंवा कधी काय दाबतं ते पण आम्हाला सांगाल का, म्हणजे लक्षात येईल थोडं. ओके ओके नाहीतर हा चालेल. चालतंय थँक्यू. ओके थँक्यू. ठीक आहे, जेव्हा स्पेसिफिक शॉर्टकट कीजचा वापर करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. अॅनिमेशन दिल्यानंतर म्हणजे तुम्ही कोणतंही अॅनिमेशन द्या, तुम्ही एंट्रन्सचं द्या, एम्फेसिसचं द्या किंवा एक्झिटचं द्या किंवा मोशन पाथ द्या, आपल्याला 3 पर्याय उपलब्ध होतात: ऑन क्लिक, विथ प्रिव्हियस आणि आफ्टर प्रिव्हियस. ऑन क्लिक म्हणजे अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण ते रेग्युलर वापरतो, क्लिक केल्यावरच ते अॅनिमेशन घडावं असं असतं. विथ प्रिव्हियस त्याच्यावर इकडे अॅनिमेशन पेन असतं, ते आपल्याला अॅनिमेशन देताना, ही गोष्ट पण लक्षात ठेवूया, अॅनिमेशन देताना अॅनिमेशन पेन कधी तुमचं ओपन करून ठेवा. अॅनिमेशन पेन कुठे असतं? या ठिकाणी असतं. मी झूम करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी अॅनिमेशन पेन असतं, त्याला आपण ओपन करून ठेवायचं आहे. म्हणजे कोणत्या सिक्वेन्सने आपण अॅनिमेशन देतोय हे आपल्या लक्षात येत जाईल. इथे आपल्याला आता ही सिक्वेन्स दिसते की आपण एक मिनिट. कोणत्या सिक्वेन्सने आपण इथे अॅनिमेशन देतोय हे इथे आपल्याला इझिली दिसते की आपण किती अॅनिमेशन दिलेत, त्यांना ऑन क्लिक आहे की विथ प्रिव्हियस आहे हे इथे आपल्याला दिसत असतं. म्हणजे ते आपण ऑन करून ठेवायचं आहे. आता पहिलं जे येलो जो बॉक्स आहे त्याला आपण ऑन क्लिक ठेवूया. सेकंड जो बॉक्स आहे त्याला आपण विथ प्रिव्हियस, आणि थर्ड जो आहे त्याला आफ्टर प्रिव्हियस. आता विथ प्रिव्हियस त्याच्यावर जे अॅनिमेशन असेल त्याच्यासोबत त्या दोन्ही क्रिया एकत्र घडणार आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मी एकदाच क्लिक करावं आणि सगळं एकाच वेळी सगळं अॅनिमेशन व्हावं असं आपल्याला वाटतं, किंवा असं वाटतं की एकदा अॅनिमेशन दिल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर दुसरं सुरू व्हावं. आता आपण
स्लाइड शो करूया. मी आता इथे 2 क्लिक होणार आहे, एकच क्लिक होणार आहे. ऍक्च्युली आपण 3 अॅनिमेशन दिलेत, पण मी एकच क्लिक करणार आहे. एक क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक केल्यानंतर हे पहिलं येलो जे आहे ते पण मूव्ह होणार आहे, ग्रीन वाला पण आणि ऑरेंज वाला पण, तिन्ही मूव्ह होणार आहे. पण येलो आणि ग्रीन सोबत होणार आहेत आणि त्यांचं पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज हे सुरू होणार आहे. एंटर. हे इकडे पोहोचले आणि मग हे सुरू झालं ऑरेंज. तर ऑन क्लिक, विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, इथपर्यंत कळले सर्वांना? ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की 2 गोष्टी, 2 अॅनिमेशन एकत्र सुरू व्हावेत एका क्लिकवर, त्यावेळी दुसऱ्याला आहे ते आपण विथ प्रिव्हियस असं अॅनिमेशन आपण सेट करतो. आणि ज्यावेळी एक घटना पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे एक अॅनिमेशन पूर्ण झाल्यानंतर त्याने ऑटोमॅटिक सुरू व्हावं असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, त्यावेळेस आपण आफ्टर प्रिव्हियस असं आपण त्याला सेट करू शकतो. नाही तर आपण तिघांनाही ऑन क्लिक ठेवू शकतो. अगेन याच्यामध्ये लिखित असे नियम नाहीये, फक्त आपल्याला ते समजून घ्यायचे की ते हे ऑप्शन कसे काम करतात. ज्यावेळी तुमच्या स्लाइडवर 3-4 गोष्टी आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या 3 गोष्टींनी एकत्र अॅनिमेशन सुरू करावं, मग त्यांना तुम्ही प्रत्येकाला तुम्ही क्लिक करत बसू नका. सरळ त्यांना विथ प्रिव्हियस असं आपण जर सेट केलं तर ते अॅनिमेशन द्यायला आपल्याला सोपं जातं. इथपर्यंत कळलं असेल तर आपण नेक्स्ट टॉपिक कडे आपण जाऊया. येस सर. आता जे आहे डिले आणि ड्युरेशन, या 2 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. अॅनिमेशन मध्ये याला मी एक अॅनिमेशन देतोय. मोशन पाथ. याला पण सेम आपण अॅनिमेशन देतोय, मोशन पाथ. ओके, दोघांनाही मोशन पाथ अॅनिमेशन आपण दिलेलं आहे. एकाला मी जो सेकंड जो आहे त्याला मी विथ प्रिव्हियस असं मी सिलेक्ट करतोय. म्हणजे ज्यावेळेस मी एकदा क्लिक करेल येलो बॉक्स साठी, त्यावेळेस सेकंड पण चालू अॅनिमेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता इथे ऑन क्लिक आहे, सर्वांना दिसतं इथं ऑन क्लिक आहे. याचं ड्युरेशन आहे 2 सेकंद. आता ड्युरेशन 2 सेकंदचा अर्थ काय आहे? एक मिनिट जरा. ड्युरेशन 2 सेकंदाचा अर्थ काय आहे की ते जे अॅनिमेशन घडायला जो कालावधी लागणार आहे तो 2 सेकंदामध्येच ते पूर्ण होणार आहे. विथ प्रिव्हियस केल्यामुळे आता काय झालेलं आहे, ते दोघं एकाच वेळी ते पूर्ण होणार आहे. म्हणजे याचं पण ड्युरेशन जे डिफॉल्ट जे आहे तो ते 2 सेकंद आहे. येलोचं पण आहे 2 सेकंद आहे. आपण स्लाइड शो करूया. क्लिक. दोघंही एका वेळेस सुरू झाले, एका वेळी थांबले. एकच क्लिक केलं होतं आपण. आता या सेकंडला काय करतोय आपण, सेकंडला पण थोडस आपल्याला असं वाटतं की याने थोडस उशिरा सुरू व्हावं. मग खाली डिलेचं ऑप्शन आहे. आपल्याला एकदाच क्लिक करायचं आहे, पण याला डिले आपल्याला द्यायचा आहे. मी याला देतोय 0.5 याचा डिले देतोय. म्हणजे आपण त्याला सेकंडला विथ प्रिव्हियस दिलेलं आहे, एकाच वेळी ते चालू होणार आहे, पण त्याला आपण डिले दिलेला आहे. समजावं म्हणून मी 1 सेकंद पूर्ण घेतोय. ठीक आहे, एकदाच क्लिक होणार आहे. स्लाइड शो. एकदा क्लिक करतोय, याचा डिले जरा मी कमी करतोय 0.5. स्लाइड शो फ्रॉम करंट. ओके, डिले आणि ड्युरेशन लक्षात आलंय? कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. आलं लक्षात, समजलं. समजलंय ना? नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया.
टेक्स्ट ॲनिमेशन. आता टेक्स्ट ॲनिमेशन देताना शक्यतो ज्यावेळेस तुमच्याकडे एका स्लाइडवर 3-4 ओळी असतील त्यावेळेस प्रयत्न हा असायला पाहिजे तुमचा की प्रत्येक ओळीसाठी आपल्याला एक सेपरेट टेक्स्ट बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे. ॲनिमेशन द्यायला सोपं जातं. आता तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला शब्द म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्हाला अक्षर म्हणजे काय तेही तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळी तुम्हाला सेंटेन्सला ॲनिमेशन द्यायचंय, 4-5 सेंटेन्स आहे, तर प्रत्येक सेंटेन्स वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहिण्याचा किंवा लिहावा आपण. किंवा तुम्हाला शब्दांमध्ये तुम्हाला ॲनिमेशन द्यायचंय, शब्दच तुम्हाला फिरवायचे आहेत, तर मग तो प्रत्येक शब्द तुम्ही वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहा. जर तुम्हाला अक्षरांमध्ये तुम्हाला ॲनिमेशन द्यायचंय, ते एकमेकांमध्ये फिरले पाहिजे, तर प्रत्येक अक्षर हे वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहा. परत सांगतोय, जर तुमच्या स्लाइडवर 4-5 टेक्स्ट सेंटेन्स आहेत तर प्रत्येक सेंटेन्स तुम्ही वेगळं लिहिण्याचा, वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटतंय की एकाच सेंटेन्स मध्ये जे काही शब्द आहेत 4-5 त्यांनाच मला इकडे तिकडे फिरवायचं आहे, तर तो प्रत्येक शब्द वेगळा टेक्स्ट बॉक्स घेऊन लिहा. जर तुम्हाला असं वाटतं की एकाच शब्दातल्या अक्षरांवर मला ॲनिमेशन द्यायचंय, तर त्या प्रत्येक अक्षरासाठी वेगळा टेक्स्ट बॉक्स घ्या. आता मी इथे स्लाइड शो करतोय, मला काय माहिती ते तुम्हाला कळेल. आता इथे प्रश्नार्थक वाक्य इंग्लिशचं आहे, हे येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं आपल्याला, मुलांना सांगायचं आहे. क्लिक करतोय, आय हायलाइट झालाय, एम याची जागा चेंज झाली, इकडे आयची जागा चेंज झाली, ए टीचर. आता हे शब्दांचं ज्यावेळेस ॲनिमेशन मी दिलं, इथे आपण मोशन पाथ वापरलेला आहे, पण प्रत्येक शब्द घेताना आपण वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण घेतलेला आहे. सेकंड, प्रश्नार्थक वाक्य राहिलं होतं, वी आर स्टुडंट. हा बोला. सर ॲनिमेशन म्हणजे काय झालं? येस नो टाईप क्वेश्चन जे दिसेल आहे ना, हा, तर हे अक्षर म्हणजे कुठून घेतले तरी आपण अक्षर कुठून घेते असं? म्हणजे हे स्लाइड कशी घेतली म्हटलं स्क्रीनवर? तुम्ही काय, तुमचा नॉईज मला येतो त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता मला एक्झॅक्ट कळत नाहीये. ते म्हणतायत अक्षर कुठून घेतली. कोणती अक्षर? आपण टेक्स्ट बॉक्स घेतो ना, हा हा, आपण टेक्स्ट बॉक्स घेतो की नाही आपण टेक्स्ट स्लाइड. बॉक्स मध्ये लिहिले का सर? हा 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 हा, टेक्स्ट बॉक्स मध्ये टाईप केलंय. टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण हे टाईप बोला केलेलं सर. आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. अच्छा, हॅलो. ठीक आहे. हा बोला. हॅलो सर, जरा हे पुन्हा सांगा की. हे पुन्हा आता सांगू कसं- का? हा, एवढं एक सांगा. ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे, हे कसं केलंय मी तुम्हाला सांगतोय, डोंट वरी. परत पुढचं उदाहरण पाहूया. आता पुन्हा तेच वाक्य आहे, तेच 2 सेंटेन्स आहे. लक्षात घ्या, आपण प्रत्येक याला वेगळा टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे. आपण टेक्स्ट टाईप करतो स्लाइडवर, तसं घेतलेलं आहे. पण आता हे ॲनिमेशन थोडंसं आधीच्या ॲनिमेशन पेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. आय एम अ टीचर. एम इकडे आला आणि ते जे अक्षर आहेत ते आता तिथेच राहत आहेत. टीचर. वी आर स्टुडंट. आर इकडे आला, वी इकडे आला आणि स्टुडंट. या पद्धतीने आपण करू शकतो. आता इथे आपलं टेक्स्ट ॲनिमेशन अजून एक बाकी आहे. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे एक सेंटेन्स किंवा एक विषय तुम्ही किती पद्धतीने ॲनिमेट करू शकतात हे दाखवण्यासाठी आपण हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय. एम अ टीचर असंही तुम्ही दाखवू शकतात. बर, पुढे आपल्याला डायग्राम कडे जायचंय, त्याच्यामुळे आता टेक्स्ट संदर्भात कोणाला काही विचारायचंय आता मी विचारून घ्या, मग मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो की हे आपण कसं केलेलं आहे. कोणाला काही शंका याच्यामध्ये?
हॅलो. हा सर. बोला बोला सर हा. तेच सांगा म्हणजे अॅनिमेशन कसं दिलं तेच सांगा ओके टेक्स्टला. ओके 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 ठीक आहे. आता मी याला आहे ना अॅनिमेशन याचे काढून टाकतोय, अॅनिमेशन मध्ये जातोय आणि बघा इतके अॅनिमेशन दिले तुम्हाला इथे दिसत असेल. इतके अॅनिमेशन आपण दिलेले आहेत. बापरे. दिसतंय सर्वांना? इतके अॅनिमेशन दिलेत. आपण हे कसे द्यायचे ते एका स्लाइडवर आपण आता समजून घेऊया. मी रिमूव्ह करतोय, सर्व अॅनिमेशन रिमूव्ह करतोय. ओके, आता एकही अॅनिमेशन कशालाही नाहीये. आता आपण अगदी पहिल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या सर, आता हे प्रश्नार्थक वाक्य हा एक सेपरेट टेक्स्ट बॉक्स आहे. दिसतोय सर्वांना? हे एका टेक्स्ट बॉक्स मध्ये आहे. एकच हे 6 डॉट दिसतंय इकडे, 1 2 3, इकडे 5 आणि इकडे 8. हा एकच टेक्स्ट बॉक्स आहे. ठीक आहे, याच्यासाठी पण हा एकच टेक्स्ट बॉक्स आहे. एकच टेक्स्ट बॉक्स आहे. ठीक आहे, पण इथे आपण अॅनिमेशन देताना एम हा शब्द वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये घेतलेला आहे, आय वेगळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये घेतला आहे, टीचर वेगळ्या इथं आणि एला वेगळा केलेला आहे. का केलंय हे? कारण की मला जे अॅनिमेशन द्यायचं होतं ते मी असं ठरवलं की आपण शब्दांना इकडे तिकडे आपण फिरवूया. मग शब्दांना अॅनिमेशन द्यायचंय, मग ज्यावेळेस तुम्ही असं सेंटेन्स जर एका बॉक्स मध्ये लिहिलं तर ते सहजासहजी पॉसिबल होत नाही अॅनिमेशन तसं देणं. म्हणून आपण काय करतो, वेगळ्या शब्दासाठी एका शब्दासाठी एक टेक्स्ट बॉक्स आपण घेतलेला आहे. आता मला काय वाटतं, हा आय इकडे यावा आणि त्याने इथे यावं असं मला वाटतंय. म्हणजे मी अॅनिमेशन देतोय, मला स्लाइड बनवायची आहे. तुम्ही जसा विचार कराल तसं तुम्ही अॅनिमेशन देणार आहात. तुम्हाला असं वाटतं शब्द वरून खाली पडतायत, तुम्ही देऊ शकता. मला असं वाटतं हा आय इकडनं इकडे यावा. मग मी ह्या आयला सिलेक्ट केलंय सुरुवातीला, अॅनिमेशन मध्ये जातोय आणि मोशन पाथ. आता याच्यामध्ये अनेक प्रकार असतात, त्याच्यापैकी हा जो आहे अर्धवर्तुळ जो दिसतोय हे अॅनिमेशन मी घेतलं आणि बघा हे डिफॉल्ट तो मला दाखवतोय की इथून इथपर्यंत जाणार आहे आणि त्याचा पाथ दिसतोय आपल्याला, त्याचा मार्ग दिसतोय, डॉट 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 असा त्याचा मार्ग दिसतोय. इथे एक रेड कलरचं एक आहे बघा सिम्बॉल, हे त्याचं शेवट आहे. इथे हे एंड होणार आहे आणि जे ग्रीन आहे तो स्टार्ट आहे. लक्षात घ्या. मग मी ह्या रेडला मी सिलेक्ट करतोय त्याला आणि मी याला इकडे आणतोय जिथे मला ठेवायचं आहे, इथं ठेवायचं आहे मला. ठीक आहे, बरं. हा जो कर्व आहे, हे जे अर्धवर्तुळ आहे, हे मला अजून वाढवून घ्यायचंय असं. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? हो सर. ओके, आता पुढची क्रिया काय होणार हो, सर. आहे? एम. एम तिकडे जायला पाहिजे, ए एम. पुन्हा मी याला मोशन पाथ हे अॅनिमेशन देणार आहे, पण हे जात आहे खालून आणि मला पाठवायचं याला वरून, म्हणजे वरच्या बाजूने, म्हणजे ते दिसायला गोंधळ नको व्हायला म्हणून. मग इथे इफेक्ट ऑप्शन असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे डायरेक्शन असतात. आता इथे पहिला जो डिफॉल्ट जो आहे तो डाऊन आहे, आपल्याला पाहिजे अप दुसऱ्यासाठी. पुन्हा हा याचा एंड पॉइंट इथे दिसतोय, मला याला याच्यावर एकदा क्लिक केलं आणि याला इथे ठेवलंय आणि हे पुन्हा मी याला जरा वर करून घेतोय. ओके, आता प्रिव्ह्यू करूया सर, एक आपण. मिनिट. बोला बोला. सर अॅनिमेशन मध्ये मोशन बार कोणत्या ठिकाणी आहे? मोशन पाथ सगळ्यात खाली असते सर. मोशन पाथ आहे एंट्रन्स, एक्झिट आणि एम्फेसिस नंतर खाली मोशन पाथ आहे अॅनिमेशन. अॅनिमेशन मध्ये ना तुमच्याकडे पॉवर पॉईंटचं कोणतं व्हर्जन आहे सर? 2007 आहे सर. 2007चं आहे. मग तुम्हाला जरा शोधावं लागेल बरं का, कारण की 2007 मध्ये म्हणजे आता ते बऱ्यापैकी ते जुनं आहे सर. त्याच्यामध्ये असेल तर ते दिसत नाही नेमकं- म्हणून. ते चौकट येते, त्या चौकटीच्या खाली 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 जायला लागतंय. म्हणजे 3 येतात, एम्फॅसिस, एंट्रन्स, एक्झिट असे असते आणि त्याच्या खाली असते अजून एक ऑप्शन. नाही, 2007 मध्ये 2007चं जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये 2007 मध्ये दिसतच नाही. आता कुठं शोधावं लागेल आपल्याला. सर सर सर
हा मीच सांगायला लागले. माझ्याकडे आहे, कारण मी 2007च वापरते. त्याच्यामध्ये मोशन पाथ आहे सर, पण तुम्ही सांगताय ते कर्व आहे का नाही शंका आहे, पण मोशन पाथ आहे सर. चौथा मोशन पाथ ऑप्शन आहे, मी ते वापरलेलं आहे. काल मी टाकली होती ना त्याच्यात आहे मोशन पाथ. ओके ओके, मोशन पाथ आहे सर, तुम्हाला थोडस शोधावं लागेल. तिथेच आहे खाली सर, तिथेच आहे खाली. खाली आहे नाही का? हो आहे तिथे. ठीक आहे, शोधा लागेल. ओके, थँक्यू. अशा पद्धतीने आपण यांना अॅनिमेशन दिलेले. प्रिव्ह्यू करूया, आपण बघूया काय झालंय ते. 1 2, ठीक आहे. आणि सेम कृती ए टीचर या शब्दांसाठी पण आपल्याला तीच कृती आपल्याला करायची आहे. आता मी करताना इथे परफेक्शन काय येणार नाही, कारण की ते अगदी एका ओळीमध्ये येणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला नंतर त्या बघाव्या लागतील. इथे आपण उदाहरण घेतोय म्हणून एक्युरेट ते एका ओळीत येतील की नाही. ए ला सिलेक्ट केलेला आहे, पुन्हा मोशन पाथ, आणि पुन्हा आपण याला वाढवूया. इथे तो थांबायला पाहिजे. आणि टीचरला पण सेम. आणि अशा पद्धतीने याला पण आपल्याला कुठे सेट करायचंय, ते सेट करायचंय आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपलं अॅनिमेशन झालेलं आहे. आणि यांना सर्वांना आपण ऑन क्लिक ठेवलेलं आहे. प्रिव्ह्यू करूया. हॅलो सर. हा बोला सर. सर सगळे टेक्स्ट बॉक्स एका लाईन मध्ये हॉरिझॉन्टल यायसाठी कसं घ्यायचं? ते माझे जरा वरती खाली झाले, त्याला काय करता येईल? ओके, त्याच्यावर एक मार्ग सांगतो सर. होम मध्ये जायचं, त्या सगळ्या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करायचं, त्या शब्दांना पहिले सगळ्यांना सिलेक्ट करायचं. होम मध्ये जायचं, अरेंज नावाचं ऑप्शन आहे. अरेंज मध्ये अलायन्स आहे. इथे अलायन्स लेफ्ट, अलायन्स सेंटर असे पर्याय आहेत. तर एका क्लिक मध्ये तुम्ही सगळ्यांना एका ओळीमध्ये तुम्ही आणू शकता. करून दाखवतो. हा स्टुडंट शब्द इकडे वेगळा आहे, हा जरा इकडे वेगळा घेतो, आणि हा व्ही हा जरा वेगळा घेतो. तिघांना मी आता सिलेक्ट करतोय. शिफ्टचं बटन दाबून ठेवलेलं आहे आणि मी तिघांना सिलेक्ट केलेलं आहे. होम मध्ये गेलेलो आहे. अरेंज, अलाइन, अलाइन सेंटर आपण म्हणू शकतो, किंवा कंट्रोल झेड करतोय मी. अलाइन मिडल, एका ओळीत आले सर ते. ठीक आहे, ओके सर, थँक्यू. ओके 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 ओके. तर हे आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण हे अॅनिमेशन कसे दिलेले आहेत. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. आणि इथे जरा एक गंमत आहे. हे मी पुन्हा हे सगळे अॅनिमेशन मी डिलीट करतोय. हे दाखवतो काय पहिले. अॅनिमेशन आणि प्रिव्ह्यू. ए एम, बघा हा एम तिकडे गेलेला आहे, पण ते तिथेच आहेत, ते शब्द तिथेच आहेत. ठीक आहे, आता हे कसं करायचं ते आपण बघूया. मी सर्व कलर पण कसे चेंज केले ते पण सांगा. अच्छा, कलर कसे चेंज झाले ते हो सांगतो. सगळ्यांना मी डिलीट करतोय. कंट्रोल ए, हे अॅनिमेशन डिलीट करतोय. रिमूव्ह. आणि हे पहिलं सेंटेन्स मी जरा काढून टाकतोय आणि एकच सेंटेन्स ठेवतोय जे मोठं असेल ते. डिलीट. यांची जर आपण साईज वाढवून घेऊ म्हणजे तुम्हाला दिसायला क्लिअर दिसेल. ठीक आहे, आता दिसायला जरा सोपं जाईल म्हणून आपण एकच सेंटेन्सवर आपण प्रयोग करूया.
आता हे साधे सिंपल हे टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहेत आपण 3 शब्द याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ज्यावेळेस आपण फर्स्ट त्याला रीड करतो आणि त्याचा कलर बदलतोय, बरोबर आहे. आता हे तुम्हाला पहिले अॅनिमेशन देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पहिले हे डिसाईड करायचं आहे की जे अॅनिमेशन आपण ज्या टेक्स्टला ज्या पिक्चरला आपण देणार आहोत ते आधीपासून स्लाइडवर असणार आहे की ते बाहेरून येणार आहे. बाहेरून येणार असेल तर तुम्हाला त्याला एंट्रन्सचा इफेक्ट द्यावा लागेल आणि तुम्हाला असं वाटतं की ते स्लाइडवरच असेल तर मग एंट्रन्सचा इफेक्ट देण्याची गरज नाहीये, सरळ त्याला इन्फोसिसचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. मग मला असं वाटतं की हे सेंटेन्स मला इथेच मुलांना दाखवायचं आहे, मग मी सरळ याला अॅनिमेशन देताना एंट्रन्सचा न देता कलर चेंज साठी फॉन्ट कलर नावाचा एक ऑप्शन आहे ते मी वापरलं. इथे इफेक्ट ऑप्शन मध्ये गेल्यावर मी त्याला येलो कलर देऊन दिला. आता होतंय काय, ते फार स्लो म्हणजे चेंज होताना फार स्लो होतंय. मी अगोदर सांगितलं की ज्यावेळेस असं काही आपण करतो ना, वेळ खाऊ असेल ना, त्याचं सरळ ड्युरेशन कमी करून घ्या जेणेकरून तो रिझल्ट पण. सर तुमचा आवाज कमी होतोय का? कमी येतोय? हा नाही सर, नाही सर, ओके आहे. ओके ओके सर, तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम जरा म्हणजे चेक करून घ्या, म्हणजे काही तसं असेल तर होतंय काय, ते फार स्लो चेंज झालं म्हणून मी याचं काय केलं, ड्युरेशन आपण चेंज करून घेतलं. आता आपण प्रिव्ह्यू बघूया. अरे लगेच झालंय, ठीक आहे. सेम याला पण तेच करूया. शिला मॅडमांनी विचारलं की फॉन्टचा कलर कसा चेंज होतो, तर फॉन्ट कलर इथे ऑप्शन आहे. पुन्हा हे 2 सेकंद ड्युरेशन जास्त होतं, इथे ड्युरेशन आपण कमी करूया. ठीक आहे, प्रिव्ह्यू बघूया. याचा कलर आपण इथनं चेंज करू शकतो की कोणत्या कलर मध्ये याला चेंज व्हायचंय आपल्याला, तर असं वाटतं की ह्याचे कलर मध्ये चेंज व्हावं. प्रिव्ह्यू बघूया. आतापर्यंत आपण 2 अॅनिमेशन दिलेले आहेत. आता होतंय काय, आपल्याला अॅनिमेशन आता याला इकडनं तिकडे पाठवायचंय, पण जसं आपण मागच्या स्लाइडच्या वेळी बघितलं ना की ते टेक्स्ट पुन्हा तिथेच येतात, असं एक आपण बघितलं. तर ते कसं करायचं ते आता आपण समजून घेऊया. सेम याच अक्षराच्या साईजचं हे टेक्स्ट आहे. याला मी कलर चेंज करून घेतो. ठीक आहे. आता ज्यावेळी हे जे टेक्स्ट आहे ना पहिलं, हे मी याच्यावर ओव्हरलॅप करतोय, म्हणजे बरोबर एक्झॅक्ट मी याच्यावर ठेवतोय, पण आपल्याला कळणार नाहीये पुढे कोणते मागे कोणतं आहे, हे असं आपल्याला कळणं कठीण आहे. त्याच्यामुळे सरळ जे टेक्स्ट आपण ठेवतोय ना त्याला सरळ सेंड टू बॅक करून टाका. सेंड टू बॅक. आता हे एक्झॅक्ट याच्यावर ठेवायचं आहे, बरोबर आहे. आणि आता याला आपण अॅनिमेशन द्यायचंय जस्ट फेड किंवा ॲपियर, त्याने फक्त तिथे यावं. ओके, त्यांना एक्झॅक्ट मॅच करण्यासाठी काय करणार, दोघांना सिलेक्ट करूया. बटन दाबून ठेवतोय, दोघांना सिलेक्ट करतोय. होम, अरेंज, अलाइन, अलाइन सेंटर, सॉरी अरेंज, अलाइन, अलाइन मिडल पहिले घेऊया आणि मग अलाइन सेंटर करूया त्यांना. ओके, एक्झॅक्टली त्याच्यावर आलेलं आहे. हे पण याला आपल्याला अॅनिमेशन सेंड टू बॅक पहिले करून घ्यायचंय आणि याला जस्ट ॲपियरचं किंवा फेडचं अॅनिमेशन द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि अॅनिमेशन देताना आता याला जे आपण फेडचं दिलंय वीला, याला ठेवायचंय ह्या पहिल्या अॅनिमेशन नंतर. याचा आपण ऑर्डर केव्हाही आपण चेंज करू शकतो. आणि याचं जे ऑन क्लिक आहे
ते ठेवायचंय विथ प्रिव्हियस. बघा प्रिव्ह्यू करूया आपण. ओके, ते तिथे बरोबर आलेलं आहे, फक्त ते आपल्याला दिसणार नाहीये आणि याचा काही प्रश्न येत नाहीये. पण याला अगोदर आपल्याला अॅनिमेशन देऊन घ्यायचंय. सगळ्यांना पहिले आपण अॅनिमेशन देऊन घेऊया. आता पहिलं आपण अॅनिमेशन कोणतं दिलं? कलर चेंज होण्याचं. त्याच्यानंतर काय अॅनिमेशन दिलं की हे शब्द तिथे यावेत. कोणते? याच्या पाठीमागचे. या आरच्या मागचा जो शब्द आहे, कशाला आपण अॅनिमेशन दिलं? याच्यावर क्लिक करायचं. इथे आपल्याला कळेल त्याच्या डोक्यावर एक अंक असतो. अच्छा, या आरला आपण अॅनिमेशन दिलेलं आहे, याला दिलेलं नाहीये. आता याला आपल्याला अॅनिमेशन द्यायचंय. कसलं आपण दिलं होतं? फेडचं किंवा अपियरचं, की जस्ट त्याने तिथे यावं. आणि याला पण करायचंय विथ प्रिव्हियस, म्हणजे एकाच क्लिक मध्ये तो त्याच्या मागे जाईल. याला सेंड टू बॅक करून घ्या कन्फर्म साठी. सेंड टू बॅक. आतापर्यंत जे केलंय आपण त्याचा प्रिव्ह्यू करूया, मग आपण पुढे जाऊया. व्ही आर. आर वर का नाही झाला परिणाम? चेक करा. प्रिव्ह्यू करूया. हा मागे गेलाच नाहीये. याला सेंड टू बॅक. आणि प्रिव्ह्यू. ओके, वी आर स्टुडंट. आणि त्याच्यानंतर पण हा शब्द इथे यायला पाहिजे. हा आहे. याला मी पुन्हा सेंड टू बॅक करतो. त्याच्या अगोदर याला पहिला जो स्टुडंट शब्द आहे त्याला आपण अॅनिमेशन देऊन घेऊ. पहिली स्टेप आपली इथे झालेली आहे. अक्षर कलर चेंज झालेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे तेव्हाच दुसरी अक्षर आलेली आहेत. आता यांना परत आपल्याला अॅनिमेशन द्यायचं आहे. ह्या वीला पुन्हा आपल्याला इकडे पाठवायचं आहे, दुसऱ्या बाजूला पाठवायचं आहे. आता पुन्हा याला एक अॅनिमेशन द्यावं लागेल, पण त्यासाठी आपल्याला जावं लागेल ऍड अॅनिमेशन. ज्यावेळी एका पिक्चरला, एका टेक्स्टला, एका ऑब्जेक्टला आपल्याला एकापेक्षा जास्त अॅनिमेशन द्यायचे असतात, त्यावेळी आपल्याला ऍड अॅनिमेशन मध्ये आपल्याला जावं लागतं. मग ऍड अॅनिमेशन मध्ये जाऊया आणि इथे जाऊया आता मोशन पाथ. ओके, पुन्हा हा रेड डॉट इथे आहे, याला इथे घेऊया. त्याच्यानंतर आर. आता कोणता आर आहे? हा आहे तो. ऍड अॅनिमेशन. मी इथे क्लिक केलं, इकडे गेलो नाही मी, कारण की इकडे दोन दोन आहेत. ते नेमकं कशाला द्यायचं मला कळणार नाहीये, म्हणून इथे जे दिलंय याला मी क्लिक केलं आणि याला मी आता ऍड अॅनिमेशन देतोय. आणि याला इकडे ठेवतोय. परफेक्शन येणार नाहीये, कारण की काय, परफेक्शन साठी वेळ लागतो अॅनिमेशन मध्ये. कोणताही असो, तुम्ही डायग्राम काढा, टेक्स्ट काढा, एक ते व्यवस्थित एका लाईनीमध्ये योग्य वेळेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो. आणि हा स्टुडंट शब्द पण इकडे जाणार आहे. मग आता स्टुडंटला पण आपण अॅनिमेशन देऊया. सेम अॅनिमेशन. आणि याला इकडे घेऊया. आणि त्याच्या मागे ज्या शब्दाला आपल्याला अॅनिमेशनच द्यायचं नाहीये त्याला सेंड टू बॅक करूया. आता हे सगळे तुम्हाला ऑन क्लिक आहेत आणि हे जे दोन आहेत जे त्याच्या पाठीमागे जेवणार आहेत ते फक्त आपण विथ प्रिव्हियस ठेवलेले आहेत. बघूया काय झालेलं आहे ते. वी आर स्टुडंट. हा स्टुडंट इथे आलेला आहे, याला आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. याची सुरुवात इथून झाली म्हणून हा इथे दाखवतोय.
याचं अॅनिमेशन आपण रिमूव्ह करूया आणि याला पुन्हा एक अॅनिमेशन देऊया. सेम अॅनिमेशन, एकच अॅनिमेशन द्यायचं आहे. म्हणून आपल्याला जे रेग्युलर असेल ते आपल्याला द्यायचं आहे. याला पुन्हा खाली घेऊन घ्या. हे इथे सुरुवात दाखवतंय म्हणून ते असं होतंय. याला सिलेक्ट करा. या बॉक्सला इकडे घेऊया आपण इथं, आणि कुठे संपणार आहे प्रिव्ह्यू बघूया. इथनं शेवटचा प्रिव्ह्यू बघायचा आपल्याला फक्त. आणि याला सेंड टू बॅक. अशा पद्धतीने हे अॅनिमेशन आपण देऊ शकतो. टेक्स्ट अॅनिमेशन बद्दल आपण बोलो. याची जरा सेटिंग तुम्हाला पुन्हा सांगितल्याप्रमाणे थोडस बारीक याच्याकडे वेळ द्यावा लागेल याला. पण एकंदरीतच तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील मोशन पाथ बद्दल किंवा टेक्स्ट अॅनिमेशन बद्दल. कुणाला काही शंका आहे का? बात के बोलना अपन 2 साल तक कोई सामान उठाएंगे नहीं, क्योंकि बोलना हम भी बच्चा 10वीं के लिए आ रहा तो लगभग. खान सर, आपला माईक बंद करा. सॉरी सर. ओके, बरं. कुणाला काही शंका आहे याच्यामध्ये? आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. पुढचा एक टॉपिक बाकी आपला टेक्स्ट अॅनिमेशन झालेलं आहे आपलं. हॅलो सर, नाही समजलं सगळं. छान छान ओके सांगितलं. ओके. आता आपण जाऊया ग्राफिक्स. कालच्या होमवर्क मध्ये सगळ्यांनी छान ग्राफिक्स काढलेत आणि त्याला अॅनिमेशन पण दिलं काहींनी. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ होऊ शकतो. हे एक इमेज मी इथे दाखवलेली आहे. अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ होऊ शकतो. हे अॅनिमेशन, हे ग्राफिक्स आपण काल काढून घेतलं आणि त्याच वेळी आपण बोलवतो की याला परफेक्शन साठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. आणि एकदा तुम्हाला सवय झाली की तुमचे सुंदर असे डायग्राम तुम्ही स्वतः काढू शकतात. आता याला कसं अॅनिमेशन द्यायचंय ते आपण बघूया. मी आता हे जे कॅरेक्टर घेतलं याला मी काढून टाकतो. याची काही गरज नाहीये, पण असं दिसू शकतं म्हणून मी ते इथे ठेवलेलं होतं. आता आपला गोंधळ होईल म्हणून मी याला काढून टाकतोय. अगेन आता अॅनिमेशन देताना पहिले आपल्याला हे ठरवायचं असतं की तुमच्या स्लाइडवर पहिल्यापासून काय अवेलेबल असणार आहे किंवा काय नसणार आहे. आता मला असं वाटतं इथे सगळंच मला ॲपियर सगळंच यायला पाहिजे. तर मग मी सुरुवातीलाच पहिले हे जे भांड आहे ते मला दाखवायचं आहे म्हणून मी याला सिलेक्ट करतोय आणि याला मी देतोय जस्ट फ्लोटिंग देतोय मी याला. फ्लोटिंगचं अॅनिमेशन देतोय जस्ट त्याने ॲपियर व्हावं. याच्या मागे माहिती आपण हे मिश्रण घेतलेलं आहे, हे याच्या मागे ठेवलेलं आहे आपण, पण हे प्रेक्षकांना दिसणार नाहीये. म्हणून यालाच आपण काय करणार आहोत. बरं, आपला सगळ्यात इथे पॉइंट जो आहे, जो आपला फार महत्वाचा आहे, हे जे डॉट डॉट जे आहेत ना ते आपल्याला दिसू द्यायचे नाहीयेत. जे मिश्रण आहे ते प्रेक्षकांना आपल्याला दिसू द्यायचं नाहीये, पण ते त्याच्या मागे ते यायला पण पाहिजे. ज्यावेळेस तुमची स्लाइड पूर्ण ब्लँक असेल म्हणजे काय होईल, हे भांड ॲपियर झाल्यानंतर हे पण आपोआप तिकडे ॲपियर होतील. त्याला आपण देऊ विथ प्रिव्हियस. पण एक गोष्ट इथे त्यापूर्वी आपल्याला करायची आणि ती फार महत्वाची आहे. आपल्याला हे ओपन करायचंय सिलेक्शन पेन. आता सिलेक्शन पेन आपल्याला काय दाखवतं की तुमच्या स्लाइडवर किती ऑब्जेक्ट आहेत असं आपल्याला ते दाखवतं. हे जे लाल डॉट्स जे आपण जे धातूचं मिश्रण दाखवलेलं आहे ते आपण फ्री फ्रॉम शेपने, म्हणजे माहिती ना पेन्सिलने ते आपण ते तयार केले. त्या दिवशी आपण जसे तयार केले तेच फक्त कलर बदललेला आहे. मी थोडस ते आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता हे जे आहेत यांना आपल्याला नावं देऊन घ्यायची आहेत. का नावं द्यायची आहेत? कारण की जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये कॅटेगरी करायची आहेत की कोणतं चुंबकीय आहे, कोणतं अचुंबकीय आहे आणि कोणाला कुठे आपल्याला यायला पाहिजे, कोण कुठे आपल्याला जायला पाहिजे, हे आपल्याला सगळं अरेंज करायचंय. म्हणून यांना थोड्या वेळासाठी यांना वेगळं करतोय. आणि यांना एकदा नावं दिले की पुन्हा आपण यांना एकत्र ठेवणार आहोत. यांना मला नावं देऊन घ्यायचे. हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे भरपूर ऑब्जेक्ट असतात त्यावेळेस त्यांना नावं दिलेलं कधी योग्य असतं. 3 डॉट घेतलेले आहेत मुद्दामून, 3 चुंबकीय आणि 3 अचुंबकीय. मी याला सिलेक्ट करतो. याचं नाव बघा इथे हायलाइट झालेलं आहे, फ्री फॉर्म शेप 21 असं दिलेलं आहे. मी याला देतोय नाव मॅग्नेटिक आहे, चुंबकीय आहे, मी याला M1 नाव देतोय. M1 ठीक आहे. हा फ्री फॉर्म शेप 9 इथे याला नाव आले, हे डिफॉल्ट नाव आलेले आहेत. याला मी देतो M2. नंतर हा तिसरा घेतोय, याला फ्री फॉर्म शेप 20, याला नाव वेगळं देऊन देतो M3. M3 ठीक आहे. M1 M2 M3. आता हे नॉन मॅग्नेटिक आहे, फ्री फ्रॉम शेप 4 याला नाव आहे नॉन मॅग्नेटिक 1. आपल्या सोयीसाठी आपल्याला द्यायचं आहे, असं काही कंपल्सरी नाहीये. पण ऍनिमेशन देताना ह्या गोष्टी आपल्याला सोयीच्या जातात, आपला वेळ वाचतो, नंतर गोंधळ होत नाही. नॉन मॅग्नेटिक 2. फ्री फॉर्म शेप 5. नॉन मॅग्नेटिक 3. सगळ्यांना नावं देऊन झालेली आहेत. यांना पुन्हा आपल्याला आता एकत्र ठेवायचं आहे. पहिले याला ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे, इथे, आणि याच्या मागे हे सर्व जातील. ओके. आता काय होईल? सारस्वत ब्राह्मण फर्स्ट आपण अजून ऍनिमेशन दिलेलं नाहीये, कशालाच ऍनिमेशन दिलेलं नाही. मी याला क्लोज करतो, याचं काम झालेलं आहे. एकच ऍनिमेशन दिलंय ग्रुपला की हे अपियर होतंय. बाजूला मी आता सिलेक्शन पेन पण चालू ठेवतोय, जेणेकरून आता मला कळेल की मी कशाला ऍनिमेशन देतोय ते. आतापर्यंत आपण एका ग्रुपला ऍनिमेशन दिलेलं आहे, तो म्हणजे हा. ओके, याने अपियर व्हावं, फ्लोटिंग व्हावं म्हणून याला आपण एक ऍनिमेशन दिलेलं आहे. ते पण दिसत आहेत. आता ते जे मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक हे जे घटक आहेत बघा, M1 M2 M3, मी याला देतोय ऍनिमेशन द्यायचंय मला. याला सिलेक्ट केलं, ऍनिमेशन जस्ट मी फेडचं ऍनिमेशन सुरुवातीला याला देतोय. M3 फेडचं ऍनिमेशन, M2 फेड, जस्ट तिथे ते यायला पाहिजे बस. आणि नॉन मॅग्नेटिक 1 शिफ्ट दाबून ठेवतोय, होतोय का बघूया. एका वेळी ते होत नाहीये, ठीक आहे. याला पण फेडचं ऍनिमेशन, नॉन मॅग्नेटिक 3 फेडचं ऍनिमेशन, नॉन मॅग्नेटिक 2 फेडचं ऍनिमेशन. ऍनिमेशन पेन मध्ये आपण जाऊया. बघा, इतके ऍनिमेशन आपण दिले, 7 ऍनिमेशन झाले. पण आपल्याला काय करायचं आता, ज्यावेळेस हा ग्रुप तिथे येईल ना, त्याच्यानंतर लगेच हे तिथे यायला पाहिजे. आपल्याला क्लिक करायची गरज नकोय त्याच्यासाठी, नाही तर तुम्हाला भरपूर क्लिक करावे लागतील. ह्या डायग्राम मध्ये जवळजवळ 73 ऍनिमेशन आपण दिलेले होते, 73 ते 74. तर इतकं क्लिक करायला पॉसिबल नाहीये.
तर जस्ट इमॅजिनेशन की हे आलं की त्याच्या मागे ते यायला पाहिजे, म्हणून काय करतोय, पहिल्याला सिलेक्ट करतोय विथ प्रिव्हियस. ते आलं म्हणजे पहिला जो ग्रुप आहे भांड्याचा तो आला की लगेच यायला पाहिजे आणि सगळेच तसे यायला पाहिजे, म्हणून मी आता शिफ्ट दाबून ठेवतोय, सगळ्यांना सिलेक्ट करतोय विथ प्रिव्हियस. आता आपल्याला फक्त एक क्लिक करायचं आहे आणि ते सर्व त्याच्या मागे येणार आहेत. इथपर्यंत लक्षात आलंय? हा मेन पॉइंट आहे एक. हॅलो सर. हा बोला. महाब्रिजच्या त्या ऍप मध्ये, त्या कोर्स मध्ये हे आहे ना? हो हो हो, आहे आहे हा. सर. आपला जो कोर्स आहे महाब्रिजचा हा. बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये, हा, त्याच्यामध्ये असे आपण 5 डायग्राम वेगवेगळ्या पद्धतीचे आपण एक्सप्लेन केलेले आहेत. बर बर बर. ओके ओके. ओके. बघा काय होतंय माहिती का, लक्षात येतं तुमच्या, ज्यावेळेस मी प्रिव्ह्यू करतोय ना त्यावेळेस हे फ्लोटिन होतं आणि ते पण दिसत आहेत, लाल डॉट दिसत आहेत. मग याला मी फ्लोटिनचं देत नाहीये, हे मी याला चेंज करतो आणि याला जस्ट मी अपियर देतो. जस्ट ते अपियर झालेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. नंतर मला इंट्रोड्यूस करायचंय लोकांना की तिथे 2 चाकं असतात. मग मी ह्या चाकांना इफेक्ट देणार आहे. अपियर होत आहेत ते आणि मला त्यांना असं वाटतंय की त्यांनी स्पिन व्हावं, फ्लाय इन, आणि खालून वर आलेत. मी याचं डायरेक्शन चेंज करतो, लेफ्ट, फ्रॉम लेफ्ट. पण मला काय वाटतंय त्यांनी ना थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह, म्हणजे चाक हे कसं असं सरकत नाही येत ना, ते फिरून पण येतं, म्हणून मी पुन्हा त्याला सिलेक्ट करणार आहे आणि ऍड अॅनिमेशन, एकाच चाकाला मी 2 अॅनिमेशन देणार आहे. ऍड अॅनिमेशन, आणि मला असं वाटतं त्याने ते फिरत यावं अशा पद्धतीने. आता दोघांचं ड्युरेशन बघा, एकाचं कमी आहे, एकाचं जास्त आहे. अशा वेळी काय होतं तेही आपण बघूया, प्रिव्ह्यू बघू आपण. कळतंय? तो आला आणि नंतर तो फिरायला लागला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, दोघांचं ड्युरेशन आपल्याला सेम ठेवायचं आहे. मग याचं थोडंसं आपण वाढवूया, 0.5 सेकंद आहे इथे 0.1 करूया आणि याचं थोडंसं कमी करूया, 0.1, आणि याला करूया विथ प्रिव्हियस. जे सेकंड वाला जे आहे ना त्याला विथ प्रिव्हियस, म्हणजे दोघं क्रिया त्या एका क्लिकवर होतील. बघूया कसं दिसतंय ते. ओके, अशा पद्धतीने. अजून थोडंसं ड्रामॅटिक करायचं असेल तर आपण करू शकतो. काय करायचं, इफेक्ट ऑप्शन मध्ये जायचं, थोडंसं इथे बाउन्स इफेक्ट पण असतो, बाउन्स पण आपण देऊ शकतो. बघूया, प्रिव्ह्यू बघूया. बाउन्स थोडस एक ड्रॅमॅटिक वाटतं थोडंसं. ओके, आता सेम ह्या चाकाला सुद्धा आपल्याला तेच अॅनिमेशन द्यायचंय. ओके, आपण सरळ याला कॉपी पेस्ट पण करू शकतो आणि याचं फक्त आपल्याला डायरेक्शन चेंज करायचं असेल, पण आपला सराव व्हावा म्हणून आपण पहिल्यापासून पुन्हा याला फ्लाय इन, पण आता मला याला इकडनं दाखवायचं आहे, फ्रॉम लेफ्ट, सॉरी फ्रॉम राईट. आणि पुन्हा सेम अजून याला एक अॅनिमेशन देण्यासाठी, व्हीलचं अॅनिमेशन देण्यासाठी स्पिन, पण हे उलट फिरतंय, याला आपल्याला याची दिशा आपल्याला बदलावी लागणार आहे. ते क्लॉकवाईज होतं, याला अँटी क्लॉकवाईज, सॉरी काउंटर क्लॉकवाईज, अशा पद्धतीने इकडनं. पण आता काय, पुन्हा आपण सुरुवातीला जसं केलं की याचं दोघांचं ड्युरेशन आपल्याला सेम करून घ्यायचंय. एकाचं 2 सेकंद होतं, एकाचं 5 पॉइंट मध्ये होतं. ओके, आता प्रिव्ह्यू बघूया आपण. याला विथ प्रिव्हियस नाही केलंय आपण, म्हणून विथ प्रिव्हियस. ओके, ठीक आहे, याचा बाउन्स इफेक्ट आपण काढून टाकूया, इतकं छान दिसत नाहीये, उगाच गोंधळ नको, त्याची गरज नाहीये, आवश्यकता नाही त्याची. ठीक आहे, आता पहिल्यापासून आपण बघूया की आतापर्यंत आपण काय केलेलं आहे. फ्रॉम आपल्या स्लाइडवर
यांना हे का दिसत आहेत माहिती का? कारण की यांना अजून आपण अॅनिमेशन दिलेले नाहीत म्हणून ते इथे दिसत आहेत. ठीक आहे, पहिले काय अपियर होईल, त्याच्या मागे लगेच जे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक आहे ते अपियर झालेले आहेत. चाक आलेलं आहे, दुसरं चाक आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता आपण इंट्रोड्यूस करणार आहोत बेल्ट. या बेल्टला कोणतं अॅनिमेशन द्यायचं? याला आपण व्हीलचं अॅनिमेशन आपण याला देऊ शकतो. अशा पद्धतीचं हे अॅनिमेशन असेल. याला थोडासा वेळ जास्त लागतोय, 2 सेकंद टू मच. पुन्हा याला 1 सेकंद. आपल्याला वेळ पण वाचवायचा आहे, लक्षात घ्या. झालेलं आहे. आता हे जे आहेत हे जे कंटेनर जे आहेत ते इथे येत आहेत, यांचा मी ग्रुप करतोय. आणि याला जस्ट 14 देतोय. स्लाइड्स थोडीशी लहान करतोय मी अॅनिमेशन देण्यासाठी. ग्रुप आणि फ्लोटिंग. ग्रुप का केलेला आहे आपण? गोंधळू नका. आपण 2-3 शेप मिळून तो आकार तयार केलेला आहे म्हणून आपण त्यांचा ग्रुप करतोय. तुम्ही एकच काहीतरी रेडीमेड तुमच्याकडे असेल तर ग्रुप करायची गरज नाहीये. स्लाइड शो करूया आपण. आता आपल्याला स्लाइडवर काही दिसत नाहीये आणि एक एक पार्ट आपण आता इंट्रोड्यूस करणार आहोत. पहिले भांड आलंय आणि त्याच्या मागे जस्ट ते मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक ते आलेले आहेत. हे तुम्हाला माहितीये, प्रेक्षकांना माहिती नाहीये. नंतर एक चाक आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे, दुसरं व्हील आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे, त्याच्यावर एक बेल्ट असतो आणि 2 आपण कंटेनर आपण घेतो ज्याच्यामध्ये चुंबकीय आणि अचुंबकीय दोन्ही वेगळे होणार आहेत. आता आपलं मशीन चालू होणार आहे. त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे? दोघं चाक आपल्याला फिरवायचे आहेत म्हणून पुन्हा एका चाकाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अॅनिमेशनच्या कोणत्या भागात आपल्याला जावं लागेल? ऍड अॅनिमेशन मध्ये आपल्याला जावं लागेल. आता ऍड अॅनिमेशन आणि इथे स्पिन. हे उलट फिरतंय, काउंटर क्लॉकवाईज फिरतंय. आपल्याला त्याला पुढे फिरवायचं आहे म्हणून याच्या इफेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे. क्लॉकवाईज आहे, याला काउंटर क्लॉकवाईज. स्पीड 2चा इथे ठीक वाटतोय मला. सेम दुसरं चाक आहे, ऍड अॅनिमेशन, स्पिन. पुन्हा हे काउंटर क्लॉकवाईज फिरतंय, आपल्याला याला हे क्लॉकवाईज फिरतंय, आपल्याला काउंटर क्लॉकवाईज करायचंय. इफेक्ट ऑप्शन, क्लॉकवाईज, काउंटर क्लॉकवाईज. ओके. बघा आता प्रिव्ह्यू बघूया आपण. बेल्ट आलेला आहे, 2 कंटेनर आलेले आहेत आणि ते फिरतायत. पण एकच फिरतोय, दुसरं क्लिक केल्यावर अच्छा दुसरं फिरतंय. आपल्याला काय दोघं एक साथ फिरायला पाहिजे आणि कंटिन्युअसली ते फिरायला पाहिजे. ही सेटिंग फार महत्वाची आहे. इथपर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांना कळलेलं असेल. कळलेलं इथपर्यंत? पुढे जाऊया. हो सर. सर दोन्ही क्लॉकवाईजच फिरायला पाहिजेत का चाक? हो, मग ते चाक उलटे कस काय करेक्ट फिरणार ना ते. करेक्ट करेक्ट. हा सर आपल्याला याच्यामध्ये अॅनिमेशन पेंटर वापरता आलं असतं ना? वापरता आलं असतं पण मग ते काय झालं असतं एक एक दाखवलं म्हणजे तो परत परत ते सराव होतो म्हणून मी ते दोघं प्रत्येक वेळी. ओके सर. हा, कारण की फर्स्ट टाइम बरेच लोक बघतायत तर मग ते नाही ओके पटकन झालं असतं. ओके सर. ओके ओके सर. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता इथून पुढे अजून महत्वाची सेटिंग आपली राहिलेली आहे. आपल्याला काय करायचंय? एक तर हे दोघं एका वेळी फिरायला पाहिजे म्हणजे याला आपल्याला विथ प्रिव्हियस द्यायचं आहे. मला असं वाटतं की दोघं चाका एकदाच सुरू व्हायला पाहिजे फिरताना. दुसरी गोष्ट अशी आहे की ते सतत फिरत राहिले पाहिजे म्हणून मी दोघांना सिलेक्ट करतो इकडे सिलेक्शन पेन मध्ये. नाही होत असेल तर एकेकाला करूया आपण. ठीक आहे, एकाला करूया पहिल्या चाकाला. इफेक्ट ऑप्शन मध्ये आपण जाऊया. इथे टायमिंग आहे, इथे ड्युरेशन आहे, इथे रिपीट म्हटलेलं आहे आणि नन म्हटलेलं आहे. इथे छोटासा बाण दिसतो, याच्यावर जायचंय आपल्याला. आणि अगदी शेवटचा ऑप्शन अंटिल एंड ऑफ द स्लाइड, म्हणजे जोपर्यंत ती स्लाइड आहे तोपर्यंत ते चाक फिरलं पाहिजे. तुम्ही त्याला 4 वेळा फिरवू शकतात, 10 वेळा फिरवू शकतात, 3 वेळा फिरवू शकतात.
अंटिल नेक्स्ट क्लिक पण तुम्ही करू शकतात, पण पूर्ण स्लाइडभर त्याने फिरतच राहायला पाहिजे. कोणी तिकडे काही होऊ दे, कोणतंही अॅनिमेशन होऊ दे, पण त्याने फिरत राहायला पाहिजे अंटिल एंड ऑफ द स्लाइड. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओके. दुसऱ्या चाकाला पण तोच आपल्याला करायचा आहे. इफेक्ट ऑप्शन, टायमिंग मध्ये जायचं आहे, 1202 एंड ऑफ द स्लाइड. ओके. स्लाइड शो पुन्हा कंटेनर आलेले आहेत. दोघं चाक एक साथ फिरतायत. आपलं मशीन चालू झालेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे आपलं मशीन चालू झालेलं आहे. कुणाला काही शंका असेल तर मग आपण पुढे जाऊया. नाही सर, शंका ओके नाही. ना? ओके, ओके. थँक्यू. आता काय? ओके ओके, थँक्यू. आता काय, ते जे मिश्रण जे आहे ते याच्यावर पडणार आहे आणि ते आपल्या आपल्या ठिकाणी ते जाऊन ते पडणार आहे. मी सिलेक्शन पेन ओपन करतोय. आता मी पुन्हा ती सेटिंग मला हलवायला गेलो तर फार अवघड जाणार आहे, म्हणून मी काय करतो, मॅग्नेटिकला सिलेक्ट करतोय. बघा इथे चौकोन आलेला आहे, म्हणजे एक मॅग्नेटिक वाला एक सिलेक्ट झालेला आहे. कोणता आहे ते आपल्याला माहिती नाही, पण एक सिलेक्ट झालेला आहे. याला ॲनिमेशन द्यायचंय मला आणि याला मी ॲनिमेशन देईल कस्टम पाथ. कस्टम पाथ म्हणजे काय, मी ज्या रस्त्याने सांगेल त्या रस्त्याने तुला जायचंय. तिथे फिक्स असा कोणता रस्ता नाही, मी जिथे दाखवेल ना तिथे तुला पडायचंय. ठीक आहे, कस्टम पाथला सिलेक्ट करायचं. आपला जो कर्सर आहे तो आता एक अधिकच्या चिन्हामध्ये क्लिक झालेला आहे आणि इथे त्याला क्लिक करायचं जिथं तो सुरू होणार आहे. इथे एकदा क्लिक केलं मग तो खाली येईल ना, त्याला आता आपला रस्ता दाखवायचा आहे. मग त्याने खाली यायचंय, क्लिक करायचं, पुन्हा इकडे येईल, इथपर्यंत येईल तो, क्लिक करायचं, खाली जाईल थोडासा, क्लिक करायचंय, खाली येईल असा, क्लिक करायचंय, खाली येईल इकडे, क्लिक करायचंय. ते वर्तुळ आहे म्हणून आपल्याला क्लिक करत राहायचं, आपल्याला त्याला रस्ता दाखवायचा आहे. मग इथे येईल तो, क्लिक करायचंय. मॅग्नेटिक येते, ते शेवटच्या याच्यात जाणार आहे. इथे येईल, क्लिक करा, इकडे येईल, क्लिक करा, इथे येईल, क्लिक करा. इथे त्याचा संबंध संपेल आणि इथे तो खाली पडेल. आणि इथे जिथे त्याला संपवायचं आहे तिथे डबल क्लिक करा, डबल क्लिक. ओके, लक्षात आलंय सर्वांच्या? एका मॅग्नेटिकला आपण दिलेलं आहे. आता सेकंड मॅग्नेटिक मी सिलेक्शन पेन मध्ये आता इथे क्लिक केलं, ऍड ॲनिमेशन. ऍड ॲनिमेशन मध्ये जायचंय. तुम्ही जर दुसरीकडे गेलात तर पहिल्याला तो रिप्लेस करून टाकेल. तुम्ही पहिले आपण ज्याला ते फेड दिलेलं आहे त्याला तो रिप्लेस करून टाकेल. आणि आपण पहिल्याला काय दिलं काय माहिती नाही. आता ऍड ॲनिमेशन केले की मला असं वाटतं आपण पहिल्याच्या ठिकाणी आपण चूक केलेली आहे. पहिल्याच्या ठिकाणी आपण चूक केलेली आहे, आपण ती बदलू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला फेडच राहू देऊया, ते चेंज झालेलं आहे. M1 ला सिलेक्ट करूया, ऍड ॲनिमेशन मध्ये जाऊया. माझ्याकडनं चूक झाली होती. ऍड ॲनिमेशन मध्ये जाऊया आणि कस्टम पाथ पुन्हा इथे आहे तो, इथे एकदा क्लिक करायचंय आणि त्याला रस्ता दाखवायचा आहे. मी आता जरा पटाक लवकर करतोय जरा, म्हणजे आपल्याला तुमचा वेळ वाचेल. आणि जिथे त्याला एंड करायचंय तिथे त्याला सोडायचं आहे. M2 ला क्लिक करतोय, ऍड ॲनिमेशन, कस्टम पाथ, तो सिलेक्ट झालेला आहे तिकडे. त्याला रस्ता दाखवूया. याच्यामुळे शार्पनेस तुम्ही आणू शकतात, मी आता त्याचा विचार करत नाही. आणि जिथे त्याला M3 ऍड ॲनिमेशन, कस्टम पाथ, इथे तो सिलेक्ट झालेला आहे बरोबर. नाही समजलं तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला व्हिडिओ मिळेल बघायला, तसा डायग्रामचा मिळाला. डबल क्लिक. अशा पद्धतीने आपण तिघांना ॲनिमेशन दिलेले आहेत.
आणि आता जे नॉन मॅग्नेटिक आहे त्यालाही एक अॅनिमेशन देऊन दाखवतो. त्यांना पण सेम हीच प्रोसेस आहे, फक्त आता त्यांना आपल्याला ह्या समोरच्या भांड्यामध्ये त्यांना जाऊ द्यायचं आहे जे पुढे आहे. डबल क्लिक. आता बाकीच्यांना पण अॅनिमेशन देऊन दाखवू का, गरज आहे? नको नको सर. ओके ओके, हा म्हणजे कळलं असेल की आपल्याला हो, हो. साधारण एक असं अॅनिमेशन द्यायचं. हा, मी आता सिलेक्शन पेन बंद करतोय कारण की पुढे आपल्याला सेटिंग करायची आहे. आता ही सेटिंग आपल्याला पुन्हा तशीच करायची आहे. काय सेटिंग करायची आपल्याला, याला तुम्ही ऑन क्लिक ठेवू शकतात. का ठेवू शकतात, कारण की कधी त्याच्यामध्ये जे येण्याचं जे अंतर आहे ना ते काही फिक्स नसेल ना, त्याच्यामुळे तुम्ही ते ऑन क्लिक तुम्ही ठेवू शकतात. पण त्याच्या सेटिंगच्या ऑप्शन मध्ये जायचं, इफेक्ट ऑप्शन, स्मूथ स्टार्ट स्मूथ एंड हे क्लोज करून टाकायचंय, ते नकोय आपल्याला. टायमिंग मध्ये जायचंय, रिपीट अंटिल एंड ऑफ द स्लाइड. ओके. आणि सगळ्यांना आपल्याला ही सेटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. पुन्हा हे क्लोज करून टाकायचं आहे, स्मूथ स्टार्ट स्मूथ एंड, त्याच्यानंतर रिपीट अंटिल एंड ऑफ द स्लाइड. ओके. पुन्हा डायरेक्ट टायमिंग मध्ये पण आपण जाऊ शकतो, पण ते आपल्याला स्मूथ स्टार्ट स्मूथ एंड हे बंद करायचं आहे. स्वामीकडे जाऊया कुठून, स्वामींच्याकडे जाऊया. रिपीट. कुणाचं तरी माईक चालू आहे. आणि लास्ट वाला जे आहे त्याला इफेक्ट ऑप्शन, टायमिंग अंटिल एंड ऑफ द स्लाइड. ओके. आपलं अॅनिमेशन पूर्ण झालेलं आहे देऊन आपण स्लाइड शो करूया. एक छोटीशी सेटिंग बाकी आहे, ते तुमच्या लक्षात येईल. स्लाइड शो. आता हे कंटिन्युअसली हे चालू राहील. लक्षात येत आहे आपल्या. आता सेटिंग काय चुकली माहिती का आपली, ऍक्च्युली ती चुकलेली नाही, ती आपली करायची राहिलेली आहे. हे जे बॉक्सच्या बाहेर हे जे दिसतंय की नाही, बॉक्सच्या बाहेर दिसतंय, तर सेम कलरचा शेप आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याच्यावर ब्रिंग टू फ्रंट त्याला घ्यायचं आहे, जेणेकरून ते त्याच्या आतमध्ये जात आहे तसं होईल. बघा, एक सेम कलरचा एक शेप मी फक्त घेऊन दाखवतोय तुम्हाला. इतकं लक्षात आलंय म्हणजे तुमचं तेही सहज लक्षात येईल. त्यालाही तुम्ही परफेक्शन करू शकतात, काही अडचण येणार नाहीये. हॅलो. हा बोला सर. चाक पण सर विरुद्ध दिशेला फिरतायत. विरुद्ध दिशेला फिरतायत, एका दिशेला नाही फिरत आहे. नाही नाही, म्हणजे उजवीकडे चाक फिरायल्यात आणि पदार्थ डाव्या बाजून पडायला लागले. चाकाचं सर अॅनिमेशन डिरेक्शन चुकलंय. उलट झाले. क्लॉकवाईज पाहिजे ते अँटी क्लॉकवाईज झाले, काउंटर क्लॉकवाईज. बरोबर आहे सर. नाही नाही सर, सर उलट फिरते ते. उलट फिरायला पाहिजे. नाही ना सर. नाही सर, बेल्ट उलटा फिरणार ना मग त्याच्यामुळे. बेल्ट, आपण बेल्टला अॅनिमेशनच दिलेलं नाहीये. हे असं फिरतंय की नाही, हा हे पदार्थ इथे पडतायत की नाही, हा. मग तो बेल्ट ते असंच इकडेच पुढे जाईल ना, ते या दिशेनेच ते पुढे जाईल ना इकडे. नाही सर, नाही आहे बरोबर वाटत. नाही बरोबर वाटत, उलट वाटत. ठीक आहे सर, अॅनिमेशन कळलंय कसं दिलंय ते. कन्सेप्ट क्लिअर झालंय. म्हणजे तुम्हाला सर, बेल्ट ऐका, ओके, तुम्हाला असं म्हणायचं का की हे चाक विरुद्ध दिशेने फिरायला पाहिजे? हो 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 सर, हो हो. मग ते मटेरियल, ते जे धातू आहे ते मागे जाईल. मग नाही सर, पुढे नाही जाणार सर. हे उलट वाटतंय. हा, हे उलट आहे सर. एक्सक्यूज, तुम्हाला उलट दिसतंय मला असं वाटतंय का? माझ्याकडे बरोबर मलाही असं वाटतं की ते ना आपल्याला मिरर दिसतंय आपल्याला बघताना. तेच वाटतंय. पीपीटी बनवतायत ना, त्यांच्यासाठी ते उलट्या बाजूनी आहे.
आणि ओके, आपल्याला ओके. त्याची मिरर दिसते म्हणजे उलटी प्रतिमा दिसते. पण एक झालंय, आमचं कन्सेप्ट क्लिअर झालंय. हा तुम्हाला बघा टू अवॉइड लिसन टू अवॉइड अन आयडेंटिफाइड मिरर डोंट शेअर युअर एंटायर स्क्रीन. ओके. सर बेल्टला अॅनिमेशन देताना पिन किंवा व्हील काही दिलं तर ते होत नाहीये सर. त्याला कसं द्यायचं मग? द्यायचं असेल तर बेल्टला आपल्याला अॅनिमेशनच द्यायचं नाहीये. समजा द्यायचं असेल तर बेल्टला कुठे फिरवणार तुम्ही? हा नाही ना फिरत. नाही ना. हा हा नाही. तेच. बघा प्रत्येक सॉफ्टवेअरच्या काही मर्यादा असतात. तुम्हाला तो हा, बेल्ट हा. फिरवायचा आहे. आता हा गोल आहे म्हणून ते आपल्याला परफेक्ट दिसतंय. तुम्ही म्हणाल ओके. की मी हेच अॅनिमेशन बेल्टला देईल तर ते वेगळंच दिसेल. हा कुठेतरी ते येत आपल्याला नाही. यस आपल्याला ऍडजस्ट मराठीमध्ये म्हणतात ना जुगाड करायचा असतो. हा तसा तो प्रकार आहे. मला वाटलं मलाच जमत नाहीये म्हणून नाही विचारलं. नाही ठीक आहे, नाही ठीक आहे, आपल्याला कळलं द्यायचं सर. नाहीये. आणि ओके ओके कळलं. हा जो चौकोनी जो स्क्वेअर घेतलेला आहे आपण याला सेम ह्या कलरचा शेड आपल्याला द्यायचा आहे आणि याला पुढे ठेवायचा आहे. ब्रिंग टू फ्रंट याची एक कॉपी करून घ्या. याला पण त्याच्यासोबत अॅनिमेशन दिलेलं नाहीये म्हणून असं दिसतंय. पण तुमच्या ते लक्षात येईल की तो भाग कसा झाकला जाईल. सॉरी. अशा पद्धतीने ही आकृती हा डायग्राम तयार होईल. आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल. कोरे सरांना विनंती करतो, कोरे सर असतील कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकतात. तुमच्याकडे ते मिरर होतं एवढी गोष्ट नक्की आहे. नाही छान दिसते सर. छान कळलं. छान सर, ओके. आजचं एनिमेशन एकदम छान अगदी वाटलं. छान सर. खूप छान. थँक्यू. कोरे सर असतील. कोरे सर नमस्कार. एक मिनिट जरा. हॅलो. हा बोला. हा सर, एकदा तुम्ही जरा चाकांचं जे क्लॉक वाईज आहे ते उलट अँटी क्लॉक वाईज करून जरा बघा प्लीज. फक्त एक अॅनिमेशन चेंज करून बघा. तुमच्या समाधानासाठी तुम्हाला ते बरोबर दिसेल मी जे इकडे चेंज केलं तर, कारण की स्क्रीन मिरर होते. चालेल, ठीक आहे. हा कळतंय मी काय म्हणतोय ते. हा सर, ओके. हा म्हणजे त्यांना उलट सर आपल्याला अच्छा तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी करतो बरं का. एक बघूया. फ्री फ्रॉम शेप इफेक्ट ऑप्शन काउंटर करतो मी. कोरेच राहणार जरा कॉल लावा बरं. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. आजच्या अॅनिमेशन मध्ये कुणाला काही अडचणी असतील, नाही समजलं असेल आपण विचारू शकतात. तर ते मटेरियल जे सेपरेशन करतोय त्याला कसं अॅनिमेशन दिलं? ते ब्लॅक कलर आणि रेड कलर मध्ये येते खाली. आपण त्याला काय केलं होतं, आपण त्याला सिलेक्शन पेन मध्ये आपण त्यांना पहिले नावं देऊन घेतली. त्यांची जागा आपण हलवली नाही आणि सिलेक्शन पेन मध्ये एकेकाला सिलेक्ट करून मग आपण त्यांना ते अॅनिमेशन दिलं होतं. तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला कळून. म्हणजे सिलेक्शन पेन मध्ये जाऊन त्यांना नावं देऊन घ्यायची स्पेसिफिक. कारण की आपल्याकडे काय म्हणूया आपण त्याला ऑब्जेक्ट जास्त आहेत आणि ज्यावेळेस तुमच्याकडे ऑब्जेक्ट जास्त असतात आणि अॅनिमेशन देणं थोडंसं गुंतागुंतीचं असतं त्यावेळेस त्यांना आपण नावं देणं आपल्या सोयीचं असतं. अच्छा. उलटच फिरते. तरी उलटच फिरतंय माझ्याकडे. मी चेंज नाही केलं. तरी उलटच फिरते. काउंटर. ओके. सर आपण पहिलेच काउंटर क्लॉकवाईज केलं होतं. आता क्लॉकवाईज आपलं काउंटर क्लॉकवाईजच आहे ना. एक बघूया. प्रिव्ह्यू बघतो मी. आज मज्जा आली का सोडून तुला? आपला माईक बंद ठेवा. सर्टिफिकेट बघितली नाही, दाखवलीच नाही. दाखव ना.
मॅडम आवाज माईक आपला बंद करा जरा. ओके. आता तुम्हाला सरळ दिसेल हं? आता बरोबर दिसतंय. आता बरोबर दिसेल. हो हो. तुम्हाला दिसताना आता बरोबर दिसेल. हो सर, आत्ताच व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. पुन्हा तसंच दिसतंय की काय? नाही तसंच दिसतंय सर. म्हणजे इम्प्लिमेंट नाही झालं. ओके. ना तसंच दिसतंय. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. मिरर होते ती. हा सर, कळलं. कन्सेप्ट क्लिअर झाला. काही problem समजलंय सर, काय अडचण नाही सर. कोरे सर आहेत का? एक मिनिट मी जरा. हॅलो. हा सर, तुम्ही आता जे म्हणजे पार्टिकल्स खाली पडल्यानंतर ते दिसून येत म्हणून एक बॉक्स घेतले 2 येस सेम येस. कलरचे. त्याऐवजी त्याच पार्टिकल्सना शेवटी हाईडचा ऑप्शन देता येईल ना, नाही एक्झिटचा? हो, देता येईल ना. मग एक्झिट झाल्यानंतर पुन्हा ते येतील काय अपियर परत अनटिलचा टू द एंडचा आपण इफेक्ट दिला होता ते? मग बेटर वे काय आहे की त्यांना त्याच्या पुढे काहीतरी एक तो बॉक्सचा एक शेड आहे ना, तो बनवणे आणि तो त्याच्या समोर लावणे. एकदम सोपी. आपलं काय अॅनिमेशन मध्ये आपला भरपूर वेळ जातो. बरोबर. मुळात आपल्याला जे सोपं असेल ते आपण ते करावं. तिथे काही लिखित नियम नाही असं. हा, ठीक आहे सर. कुणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकतात. काही अडचण असेल तुम्ही फोन केला तरी चालेल, काही हरकत नाहीये. आणि नाही सर, या पद्धतीने आम्ही आता बनवून बघतो, म्हणजे उद्यापर्यंत बनवून बघा. पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही किती वेळ देता त्या पॉवर पॉइंट साठी, त्याच्यावर तुमच्या प्रॅक्टिसवर सगळं डिपेंड्स असतं. आणि आशा करतो आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल. सर. हो सर, खूप छान होता आजचं. ओके तर आपण घड्याळचं पण करू शकतो ना, किती वाजले हो ते? हो हो हो. आपण काही करू शकतो. समोसाला हा घ्या. उद्या ह्या कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. सर, व्हिडिओ मध्ये तुम्ही याच्या मागे दिसता आणि एक्सपेरिमेंट समोर आणि तो ग्रीन स्क्रीनला अॅनिमेट ग्रीन स्क्रीन मध्ये ठेवून मग इकडे व्हिडिओ. हो, एक मिनिट जरा माईक बंद करा. माईक बंद करा. माईक बंद करा. माईक बंद करा. व्हिडिओ मध्ये जे आहे ना, अहमद सर माईक बंद करा. अहमद सर माईक बंद करा प्लीज. समोसा कसं अहमद सर प्लीज माईक बंद करा. हॅलो अहमद सर. गाइड दे इसको ठंडा. म्यूट करा सर. दुसरा ना मिळेल. कोणीतरी त्यांचा माईक बंद चिल्ला मत. कोरे सर आलेले आहेत. कोरे सर नमस्कार. अहमद सरांचा माईक बंद करायचा आहे. ओके. कोरे सर बोला. हा सर. ऐकायला येते? हो येत आहे सर. हा हा. तुमचं काय चालू आहे प्रेझेंटेशन? झालं सर, आमचं झालेलं आहे. बर. हो. कोरे सर वेलकम. हा नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. एकच मिनिट. मोबाईल हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर येतोय. ओके.
ठीक आहे. हॅलो. हो हो सर. हा सर, थोडी अनाउन्समेंट होती. काल महेंद्र पाटील सरांनी मला फोन करून सांगितलंय. ऍक्च्युली माझं मीटिंगला येणं शक्य होत नाही बऱ्याच वेळा. तर सरांनी सांगितलं होतं की काही लोकांना ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ते यासाठी की जो अँड्रॉइड आपला ऍप आहे किंवा मग मोबाईल लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून जर तुम्हाला पोर्टलवरून शिकायचं असेल सिस्टमॅटिक मॅनरने जो कोर्स सरांनी बनवून ठेवलेला आधीच, तर तो कोर्स तुम्हाला एखाद्याला परचेस करायचा असेल तर त्यासाठी काय होऊ शकतं, तर आपण ज्यांनी आजपर्यंत आपला आर्टेक 365 या कोर्सला ज्यांनी ऍडमिशन घेतलंय, ब्लेंडेड लर्निंग असेल तुमचा, परत मध्येच ओबीएस वर सरांनी कोर्स घेतला किंवा आता हा पॉवर पॉइंटचा कोर्स चालू आहे, तर ज्यांनी 365 रुपीज भरून कुठल्याही कोर्सला ऍडमिशन असेल त्यांच्यासाठी आपण आपल्या ऍपवरील जे पण काही हे आहेत कोर्सेस आहेत, तर ते सगळे कोर्सेस आपण 60% ऑफ केलेले आहे. फक्त 40% तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की ते ऍप कसं आहे. तर या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसतोय? हो सर दिसते. स्क्रीन थोडी झूम करा सर. हा, थोडीशी झूम करावी म्हटलं स्क्रीन. काय झालंय, माझा फोन नेमका हँग झालाय आणि आता मी घेतलाय भूषण सरांचा फोन, त्याच्यामुळे थोडस ऑपरेशनला तर ठीक आहे. मी काय करतो, या ग्रुपवर आहे ना, या जो आपला ऍप आहे त्याची लिंक टाकतो आणि त्या ठिकाणी ऍडमिशन कसं घ्यायचं किंवा जो कोड अप्लाय करायचा आहे तो कोड कसा अप्लाय करता येऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी मी कुपन कोड तयार केलेला आहे आणि कुपन कोड मध्ये एकच मिनिट. ओके, कुपन कोड तयार केलेला आर्ट ART 365 म्हणून. पण तो कोणालाही म्हणजे अजून मी ज्या ठिकाणी म्हणजे आपले जे पॉवर पॉइंटचे प्रेझेंटेशन पॉवर पॉइंट साठी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचं अजून ऍड केलेलं नाहीये, तर त्यांचे नाव आणि त्यांचे ईमेल मी त्या ठिकाणी ऍड करतो, म्हणजे त्यांना तो कोर्स असाइन करतो. ज्यांनी कोणी अजूनही ऍडमिशन घेतले नसतील किंवा ऍडमिशन घ्यायची जर समजा इच्छा असेल तर त्यासाठी ऍप वर जाऊन तुम्ही पाहू शकतात. ऍप अजूनही इन्स्टॉल केलेलं नसेल तर ऍप इन्स्टॉल करून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ऍपला तुमचा मी ईमेल आयडी सगळे असाइन करून टाकेल, म्हणजे तुम्ही कोणताही कोर्स असेल, म्हणजे तो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल 1,500 रुपयाचा किंवा मग 2800 रुपयाचा ओबीएसचा कोर्स असेल किंवा 5,500 रुपयाचा कॅम्टाशिया कोर्स असेल, तर त्याला 60% ऑफ ठेवले आपण या वर्षभरासाठी, सॉरी 1 एप्रिल पर्यंत. आणि या स्कीमा वर्षभरासाठी चालू राहणार आहेत, कारण आपण आर्टेक 365 हे जे सध्याचा उपक्रम राबवतोय त्याच्या अंतर्गत कोणताही कोर्स हा 365 रुपीज मध्ये मिळणार आहे. आणि हे जे काही आपण सिस्टमॅटिक मॅनरने ई लर्निंग सारखे जे काही कोर्सेस आपण डिझाईन केलेत आणि ठेवलेले आहेत, हे जे कोर्सेस आहेत हे आपल्या मोबाईल ऍपवर आहेत. अँड्रॉइड ऍप आहे त्याचं, आणि त्याचबरोबर www.mahabridge.org या संदर्भात मी पोस्ट टाकतो आणि ग्रुपवर ते पोस्ट शेअर करतो. त्या ठिकाणी तुम्हाला कोड कसा अप्लाय करायचा आणि तुम्हाला दिसणार 60% ऑफ जाऊन ऑफ गेल्यानंतर जी अमाऊंट दिसेल ते अमाऊंट तुम्हाला दिसत असेल तरच तुम्हाला पुढे पेमेंटला प्रोसीड करायचं. हे सगळं मी याच्यावर तुम्हाला शेअर करतो. ऍक्च्युली मी तुम्हाला समजा आज आता माझा मोबाईल
प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे मी कनेक्ट व्हायला उशीर झाला मला. तर मी उद्या थोडंसं स्क्रीन शेअर करून स्टार्टला ऍक्च्युली मी पाटील सरांना म्हटलं होतं की मध्येच मला अर्ध्या पाऊण तासाने तुम्ही वेळ द्या, आणि माझा जो मोबाईल आहे अर्ध्या तासापूर्वीच हँग झाला, म्हणून ते मला शेअर नाही, मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवलं असतं कोर्स कोड कसा अप्लाय करायचा आहे, तुम्हाला कोड कसा परचेस करायचा आहे, आणि या पद्धतीने तुम्हाला कसं ऍडमिशन घेता येऊ शकतं. तर मी ते सविस्तर याच्यावर देईलच, काही व्हिडिओज त्याच्यावर टाकून देईल. ज्यांनी अजूनही ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल त्यांच्यासाठी लिंक देईल. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर एक मोबाईलला ओटीपी येतो, ओटीपी टाकल्यानंतर ऍप आपलं चालू होतं. त्याच्यानंतर स्टोअरला जाऊन आपले कोर्सेस दिसत आहेत, बरेचसे कोर्सेस आहेत. ज्यांनी आता कसं आहे माहिती का, जर व्हिडिओ बनवायचे असतील तुम्हाला पॉवर पॉईंट येणं तितकंच गरजेचं आहे, आणि पॉवर पॉईंट तुम्हाला आलं 50% काम तुमचं झालं व्हिडिओ मेकिंगच्या दृष्टीने. 50% काम झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कसा बनवायचा, स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची, सरांनी तुम्हाला ज्या पद्धतीचे अॅनिमेशन शिकवतात, हे व्हिडिओज कसे बनवायचे, यासाठी तुम्हाला कॅमटासिया गरजेचा असणार आहे. किंवा तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने व्हिडिओज बनवायचे असतील तर त्यासाठी ओबीएस तुम्हाला गरजेचं आहे. या 2-3 गोष्टी तुम्हाला गरजेच्या असतात व्हिडिओ मेकिंग मध्ये. कॉन्टेंट पाहिजे असतील तर पॉवर पॉईंट तुम्हाला महत्वाचं आहे, आणि ते पॉवर पॉईंटचे कॉन्टेंट तुम्हाला तुमचे जे विषयाचे कंटेंट आहेत ते बनवायचे असतील, त्याचे व्हिडिओज बनवायचे असतील तर तुम्हाला कॅमटासिया महत्वाचा आहे. कॅमटासियाचा कोर्स सुद्धा त्याच्यात दिलेला आहे. 5,500 रुपये कोर्सची फीज आहे, पण एकदम तुम्हाला 60% ऑफ गेल्यानंतर फार कमी फीज मध्ये ते ऍडमिशन तुम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकतंय. 2800 रुपये तुम्हाला ओबीएसची, समजा इन्स्टंट जाऊन तुम्हाला व्हिडिओज बनवायचे असतील, व्हीएफएक्सचं काम करायचं असेल, क्रोमा कर्टन यूज करून तुम्हाला काम करायचं असेल तर त्यासाठीचा ओबीएस हा कोर्स आहे, तो सुद्धा 60% ऑफ मध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही ऍपवर जाऊन तो कोड अप्लाय करून पाहू शकता. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला किती रुपयात तो मिळतोय ते तुम्हाला पाहता येऊ शकते. काही अडचण आली तर मला कॉल करू शकतात, भूषण सरांना कॉल करू शकतात, पाटील सरांना कॉल करू शकतात, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या ऍपवरील कोर्स किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवरून कोर्स तो परचेस करू शकता. ती सुविधा आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या, आणि काही अडचण आली तर कॉल करा. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपले कोर्सेस चालू असतात त्यावेळेस आपण माईक सिस्टम असेल, स्पीकर सिस्टम असेल, क्रोमा कर्टन्स असतील, आणि इतर काही जे साहित्य आपल्याकडे तुम्हाला लागतंय, कॅमेरा असेल, तर याच्यावरचं कुरिअर पूर्ण ऑफ केलेलं असतं. आपण कुरिअर चार्जेस लावत नाहीत, एक्स्ट्रा जे कुरिअर चार्जेस लागतात, आणि एक डिस्काउंटेड प्राइस मध्ये तुम्हाला हे मटेरियल, हे साहित्य उपलब्ध कसं करून देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. तर धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सर. पाटील सर, तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमचा. धन्यवाद सर. धन्यवाद. किंवा या संदर्भात जर काही प्रश्न असतील हो विचारू शकता. हो, कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. हॅलो सर, कॅम्पसिया आणि ओबीएस हे ऍप परचेस करावं लागतात ना? हो रे सर. हा, कॅमटासिया आणि ओबीएस हे ऍप परचेस करावे लागतात का? एक मिनिट हा. मागे एक प्रश्न विचारला होता की सर. हॅलो. हा बोला सर. आता अँड्रॉइडचा स्क्रीन दिसतोय सर? हो दिसतोय सर. दिसतोय सर. मी तेच बघतोय. भूषण सर, याच्यामध्ये हे कुठं ठेव टाकलंय आपलं ऍप? तुम्ही महाब्रीजचा ऍप कुठे आहे? पेड करावं लागतात मला वाटतं सर. कशासाठी? कॅमटासिया आणि ओबीएस तुम्हाला ते कसं, ते सॉफ्टवेअर तुम्हाला कसे मिळणार ते सर तुम्हाला सांगतील. आणि जो व्हिडिओ तुम्ही, जो चुंबकीय विलगीकरणाचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तेच आहे. पहिले तुम्हाला शूट करायचंय स्वतःच क्रोमा कर्टनवर, आणि इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग करायची आहे स्लाइड शोची, आणि कॅमटासियामध्ये त्याला आपल्याला एडिट करायचं असतं. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवू शकता. हा सर. हा, एकच मिनिट सर. प्रश्न असा होता की कॅमटासिया आणि ओबीएस विकत घ्यावं लागेल का? कॅमटासिया आणि ओबीएस सॉफ्टवेअर तुम्हाला नाही, सॉफ्टवेअर विकत घ्यायची गरज नाहीये. ओबीएसचं सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन सोर्स आहे,
ते तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन इन्स्टॉल करून घेऊ शकतात. त्याला कुठल्याही प्रकारचे क्रॅक करावं लागत नाही. डायरेक्ट तुम्ही नेटवरून सर्च करा, इन्स्टॉल करा कॉम्प्युटरवर आणि त्यासाठी कोणाची गरज म्हणजे हेल्प घ्यायची तशी काही गरज पडत नाही. ते सहज तुमच्या विंडोज कुठला आहे 32 बीट 64 बीट त्या पद्धतीने त्या हिशोबाने तुम्ही इन्स्टॉल करू शकता. कॅम्टासिया जो आहे, कॅम्टासियाचं सॉफ्टवेअर हे पेड सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला तर पेड नसेल घ्यायचं, पेडला साधारण 15,000च्या वर कॉस्टिंग असते. तुम्हाला जर कॅम्टासिया हे सॉफ्टवेअर पेड मध्ये नसेल जायचं तर हय्यूम सरांचा नंबर मी याच्यावर देऊन ठेवतो ग्रुपवर आणि टाकलेला पण शेअर पण केलेला आहे. ते तुम्हाला इथिकली ते तुम्हाला कसं वापरता येईल एज्युकेशनल मोडला ते कन्वर्ट करून देतात आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते लाईफ टाईम वापरता येऊ शकतं जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटर फॉर्मॅट करत नाही तोपर्यंत. आणि कुठल्याही प्रकारचं नेट चालू राहू द्या, नेट बंद राहू द्या, कुठल्याही प्रकारचा ऑथेंटिकेशनचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर त्या संदर्भात तुम्ही हय्यूम सरांकडून त्यांचे काय चार्जेस असतील, इंटरनेट चार्जेस, त्यांचे सर्व्हिस तुम्हाला देतात त्याचे चार्जेस साधारण 250, 300, 350 रुपयापर्यंत चार्जेस असतात मॅक्सिमम. एवढं पे करून तुम्ही कॅम्टासिया इन्स्टॉल करून घेऊ शकतात आजचा लेटेस्ट जो पण असेल. आणि फार कॉस्टिंग म्हणजे आम्ही हेच बघत असतो की कमीत कमी कॉस्टिंग मधून तुम्ही कसं करू शकता काम. तर त्यासाठी कॅम्टासिया फार कॉस्ट पे करून करायची गरज नाही. फार फार तर 350 रुपये लागतात. ओबीएस तुम्ही ऑनलाईन घ्या, इन्स्टॉल करा, त्याला तुम्हाला खर्च करायची गरज नाहीये. सॉफ्टवेअर परचेस करायची त्याची आवश्यकता. अजून ओके, थँक्यू सर.